हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय काढाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि शेवटची लढत आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि आई माऊली नागले ही पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ आपल्याला न्यू जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. सलामीची जोडी जितेश जाधव आणि राहुल पाचमारे. राहुल याला आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड इथे घोषित केला पंचांनी. डोक्याच्या वर हा चेंडू निघून गेलाय, त्याच कारण पंचांनी इथे वाईड बॉल घोषित केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे दिला गेलाय. दुसरा बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल गोलंदाजाला चेतन बरफ याला. इथे बघा बॉल बॅक ड्राईव्ह. बॉलच्या डोक्याच्या वर हा चेंडू निघून जाताना दिसतोय आपल्याला. क्षेत्ररक्षक तन्मय गुवारी तिकडे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेने आता धावफलक 2 या आकड्यावरती. बघ आता डावऱ्याचा बॅट्समन आपल्याला खेळपट्टीवरती येताना दिसतोय. त्याचं कारण देखील आपण पाहतोय की हवेचा जो वेग आहे तो नक्कीच लाभदायक ठरू शकतो डावऱ्याचा बॅटरला. तेच कारण डावऱ्याचा बॅटर इथे आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसतोय. कारण पाहतोय त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत. यज्ञेश आहे, कुणाल आहे, कुंदन आहे, महेश आहे, तुषार आहे. तर इथे आपण पाहतोय 2 नवीन चेहरे इथे प्रमोट केले गेलेत, जितेश आणि राहुल. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला गेला. चेंडू जातोय मिड विकेटला. मध्ये गुरु आहे तिकडे, गुरु हाडल. त्याच्याकडनं थोडासा मिस्टेक झाला. चेंडू त्यांनी पुन्हा एकदा स्टॉप केलाय तिकडे. 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. आपण पाहतो या दुपारचा सत्र चालू आहे. हवेचा वेग थोडासा जास्त वाढताना दिसतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. इथे हा चेंडू आता आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर आला गेला, खूपच बाहेर ठेवला गेला होता. पंच आपण पाहतोय अजित घरत त्यांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईड चेंडूची नोंद झालंय. एक्स्ट्रा रन हे धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील 2. पावर प्लेचं हे षटक आपण पाहतोय हाताळलं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे देखील येताना दिसते आपल्याला. बघा इथे कॅश प्राइज जाहीर झालाय. जितेश जाधव याने जर षटकारांची हॅट्रिक जर गेली तर महेश जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा महेश जाधव यांचे बंधू आहेत जितेश, आणि त्यांच्यासाठी हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. बघा थोडेसे स्ट्रगल करत आहेत तिकडे, मात्र धावा देखील 6 धावामध्ये धावफलकावरती लागलं गेल्यात. आणि वाईट चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत 3 टाकलेत या ओव्हरमध्ये. बॉलिंग देखील चांगली होते आणि आपण पाहतोय बॅटर थोडेसे बॅकफूट वरती जाताना दिसतात आपल्याला. बघा आतापर्यंत 6 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये 3 चेंडू हे लिगल टाकलेत आणि 3 चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांनी टाकलेत. म्हणजे 6 चेंडू आतापर्यंत टाकलेत या ओव्हरमध्ये. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. थोडीशी खराब कामगिरी करतोय जितेश जाधव हा फलंदाज. डावऱ्या आताच्या बॅटरला नक्कीच संधी आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. ती संधी आता इथे उचलून धरावी लागणार आहे बॅटरला. टॉपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. तन्मय येतोय तिकडे. तन्मय चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. जास्त धावा येताना दिसत नाहीये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आपण 3 चेंडू जर बघितले तर वाईट टाकले गेले, त्याचा फायदा जास्त उचलता आलेला नाहीये. कारण 3 चेंडू एक्स्ट्रा देखील मिळाले त्या ओव्हरमध्ये, मात्र त्याचा अजूनही फायदा काही उचललेला नाहीये. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय 7.
बाबा आज जर आपण बघितलं तर प्रमोशन केलंय या दोन्ही बॅटरचे, मात्र फायदा काही उचलताना दिसत नाही आहे. बघा थोडीशी निराश जाणवत आहेत. ज्या कामगिरीसाठी त्यांना पाठवलं गेलंय, बघा त्यांच्याकडे कुंदन आहे, कुणाल आहे, यज्ञेश आहे, मात्र इथे या दोन फलंदाजांना संधी दिली आज, मात्र त्या संधीचं त्यांना सोनं करता येत नाही आहे. आपण तो सुशांतजी मुकादम यांचं इथं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम सुशांत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिले षटक हे कंप्लीट झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात म्हणजे फक्त 7. आता आपण पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य येतोय, आदित्य बरफ. चला थोडीशी घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि आई माऊली स्पोर्ट्स नागले. बघा आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 9:15 सामन्याला सुरुवात झाली होती. या आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये पाहतो आपण लोकल संघ याच्या दिवसामध्ये आपण बघितलेत आणि चांगले मॅचेस देखील आपण बघितल्यात. चला जास्त वेळ घेतला जातोय. बघा पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे मिळेल. जास्त काही आपण पाहतोय फायदा उचलता येत नाही आहे. बघा जे आज प्रमोशन झालंय ते हे प्रमोशनचा जास्त फायदा उचलता येत नाही आहे दोन फलंदाजांना. बघा ज्यावेळेस आपल्याला संधी दिली जाते, हिरो बनण्याची ती संधी असते. आता इथे आपण पाहतोय कुठल्या प्रकारे मोठा फटका येताना दिसत नाहीये. सिंगल सिंगल सिंगलच धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला फटका देखील क्षेत्ररक्षक आहे तिकडे राकेश गोवारी. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. बघा इकडे जर आपण बघितलं ना तर ज्या प्रकारे धावा इथे बनवण्याचा प्रयत्न दिसतोय आपल्याला बॅटरचा, सिंगल डबल वरती जास्त भर दिला जातोय. सिंगल आणि सिंगल. तर 3 चेंडू टाकून दिले त्या षटकातील. इथे 3 धावा आपण पाहतोय. ते बघा ऑफ साईडला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे गुरु. चांगले क्षेत्ररक्षण. बघा इथे आपण पाहतोय विकेट्स घेतली जात नाहीये. ते आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोठे फटके येताना दिसत नाहीये, तेच कारण इथे विकेट्स घेतली जात नाहीये. आपण असं भरपूर वेळा बघत असतो मॅच मध्ये की विकेट्स घेतली जात नाहीये, विकेट मिळत असे विकेट घेतली जात नसते. आणि त्यानंतर आपण पाहतोय की ते बॅट्समन मोठे फटके खेळत असतात. आणि तसंच काहीतरी काम या दोन फलंदाजांना करावं लागेल. ते बघा प्रयत्न तर केले जात आहेत, मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. बघा जितेश या फलंदाजाकरता पारितोषिक देखील लागलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक महेश जाधव यांनी घोषित केलंय. आता इथे पाहतोय आपण बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय.
धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 13 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे आता चेंडू हवेमध्ये केला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे सचिन कवले. यावेळेस चूक होणार नाहीये. आता पहिला गडी ते बाद होतोय. धावसंख्या 13 असताना षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, एक गडी बाद 13 धावा. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एक गडी बाद 13 धावा. आता तिसरा षटक हाताळण्यासाठी तन्मय येतोय. तन्मय गोवारी. स्ट्राईक वरती पाहतोय आपण राहुल याला. नव्याने आलेला बॅटर कुंदन पाचमारे. आता कुंदन तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला येताना दिसतोय. ते बघा खूप चांगला चेंडू ते हाताला गेलाय. डॉट बॉल इथे येताना दिसते आपल्याला. आणि आता बघा पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय का? यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच तिकडे सज्ज असतील. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. इथे बघा फुल टॉस चेंडू. आता लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला. सचिन कवले आहे तिकडे. बघा चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली होती. या एका धाव्याने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. 14 रन्स 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील बॉल टाकून झालेत 2. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला इथे. इथे देखील पाहतो आपण खूप चांगला चेंडू च्या हाताळणी इथे झालेली आहे. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. तन्मय गोवारी देखील चांगली बॉलिंग करताना दिसतोय. पहिलं षटक चेतन याने टाकलं, खूप चांगली कामगिरी. त्यानंतर आदित्य, त्यानंतर आता तन्मय. यावेळेस बघा लोअर फुल टॉस मध्ये चेंडू सरळ बॅटच्या पट्ट्यात आलाय. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलंय. 6 धावन करता अखेरीस कुंदनच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा.
हा षटकार आला. या षटकाराने धावफलक आता थोडासा वेग पकडताना दिसतोय. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू त्यांनी फील्ड केलाय. इथे डॉट बॉल येताना दिसेल. चांगला कमबॅक तन्मय याचा देखील या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतो या 20 या आकड्यावरती. भरपूर कमी धावा या धावफलकावरती लागताना दिसत आहेत आपल्याला. आता ते फुल टॉस चेंडू आहे. गॅप मध्ये चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये तिकडे. चेंडू मात्र पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या सरासरीने या 24 धावा आता धावफलकावरती लागल्यात 3 ओव्हर मध्ये. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय आई मावळी नागले हा संघ. राकेश येतोय आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ते आपण पाहतोय राहुल याचा फटका मिस्टामिंग झालाय. बघा तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल राहुल आणि कुंदन याला. एका धाव्याने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. राकेश आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन जाईल. कुंदन साठी रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. मिस्टामिंग बघा तिकडे विजय वलवी होते बघा त्यांच्याकडनं झालेला हा मिस्टेक. विलास वली होते तिकडे बघा. विजयांचे बंधू विलास तिकडे होते आणि त्यांच्याकडनं झालेली ही चुकीला माफी नाही आहे. बघा कुंदन सारख्या फलंदाजाचा छेल तुम्ही सोडलाय म्हणजे येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच इथे मोठे फटके येताना दिसतील आपल्याला कदाचित. इथे बघा चांगला चेंडू टाकलाय आणि बॅटचा एज देखील लागलाय. पंचांनी सांगितले की हा फलंदाज बाद आहे. कुंदन 5 मारे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 27 धावसंख्या असताना दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. थँक्यू डीजे. नव्यानं बॅटर स्वप्नील आलाय. स्वप्नील भोईर स्ट्राईक वरती असेल. राकेश खूप चांगली बॉलिंग करताना दिसतोय आपल्याला. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही या चेंडू जाते कव्हर पॉइंट मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक विलास पोहोचलाय बघा आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते
तर नव्याने बॅटर आता योगेश येतोय. योगेश भोईर. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि या शातलीकडे ते लागली गेली होती. यष्टच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल इथे देखील येताना दिसतोय. चांगली बॉलिंग राकेश गोवारी याची देखील. शेवटचा एक बॉल आता बाकी असेल. धावसंख्या पण पाहतोय 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. बॅटचा एज लागले इथे देखील आणि योगेश देखील तंबूच्या आशेला परताना दिसेल. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 28 धावा आपण पाहतोय. 29 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये या 29 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या टीमला. चला मॅचला स्टार्ट होतोय. मॅच स्टार्ट इथे होताना दिसेल आपल्याला. आपण पाहतो एक माफकचं आव्हान मी तर म्हणेन इथे ठेवलं गेलंय. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 70-70चे बॉल वापरले गेलेत. आपण कालच्या दिवसामधून बघतोय की बॉलरकडनं थोड्याशा चुका होताना दिसत आहेत. कारण हा बॉल थोडासा ग्रिप थोडीशी मुश्किल होते बॉलर्सला.
कारण जास्त सवय नाही आहे. कारण पाहतो की जास्त गुड शॉटचे बॉल आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये वापरताना बघितलेत आणि हे प्रथमच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि या सीझनमध्ये 70-70चे बॉल हे वापरले गेलेत. सचिन कवले आणि अतिश बरफ अशी ही जोडी आपण पाहतोय. इथे आपण पाहतो या बॅटरने हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बघा तिकडे होता, चेंडूचा पाठलाग करताना दिसला, मात्र चेंडू हा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसला आपल्याला. चौकार येतोय. थँक्यू. डीजे पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली सचिन कवळे आणि इथे आता आपण पाहतोय सरळ बॅटने काढण्याचा प्रयत्न, स्टट ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. एक चांगलं चेंडू हाताळणी ते केलेली आहे भूमिती आणि भूमित तुम्हाला आपण पाहतोय एक जबरदस्त बॉलर आहे नागले संघाचा. मात्र आपण पाहतोय की ज्या धावा इथे धावफलकावरती लावल्या गेल्या थोड्याशा कमी मित्र म्हणजे धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि ते धावा आता डिफेंड करायच्या आहेत नागले संघाला. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर ठेवला होता, पण ज्यांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉलची नोंद झालेली आहे. वाईड बॉल, धावसंख्या आता 5 या आकड्यावरती, 5 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका ते पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे कुंदन, बघा कुंदन यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिकडे. अगदी बाउंड्री जवळ हा चेंडू तिकडे फील्ड केला गेला. इथे आपण पाहतोय डाऊन दिले का चेंडू आत्ताला गेलाय. एक चेंडू चांगला टाकल्यानंतर एक चेंडू एक्स्ट्रा देखील टाकताना दिसलाय गोलंदाज भूमित दुमाडा हा गोलंदाज. बघा पहिल्या बॉलवरती इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून काय जबरदस्त फटका गेला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर येताना जाताना दिसतो आपल्याला. सचिन कवलेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. ते पुन्हा एकदा इनफिल्ड जाऊन काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दोन चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसतोय. आणखीन एक चौकार या ओव्हर मध्ये येताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती, 16 रन्स, 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. 3 बाउंड्रीज या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. सचिन कवळे सध्या आपण पाहतोय जणू काही खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलेला आहे आणि हा बॉल त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय, ज्या प्रकारे कनेक्शन करतोय बॅट अँड बॉलचं. षटक संपलेलं आहे. पहिले षटक हे समाप्त झालंय. हलकीशी अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. षटकाची समाप्ती, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धाबा आल्यात 16 धाबा, अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता असणार आहे.
मोनिश येतोय. मोनिश पाचमारे याच्यावरती ही कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतो एक यंगस्टर, एक उभरदा सितारा आणि नवीन प्रमोशन आपण पाहतोय. एक नवीन चेहरा इथे उदयाला येताना दिसतोय नागरिक संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलेलं आपल्या करिअर मधलं डेब्यू करताना दिसतोय या स्पर्धेमध्ये. बघा या मैदानावरती पहिलं षटक हाताळताना दिसेल आपल्याला. आपल्या करिअर मधलं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय मोनिश. पाहूया मोनिश कशा प्रकारे बॉलिंग करेल. 13 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतो. इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो, मात्र बॉलिंग चांगलं होणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं फार गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितला तर चौकारांची आतिषबाजी केली होती. 3 चौकार ठोकलेत सचिन कवळे आणि पाहतो आपण 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 13 धावींची आवश्यकता आहे. मोनिश यावेळेस आपण पाहतो या राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना एक उचली घेणारा चेंडू त्याने टाकलाय. हुक केला होता चेंडूला, मात्र जास्त धावा मिळत नाहीये. फक्त एकच धाव मिळते. सचिन कवळे आता स्ट्राईक वर त्याला आपण पाहतोय. सामना थोडासा एकतर्फा होताना दिसतोय आपल्याला. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली नागल संघाची आणि त्या धावा डिफेन्स करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या. अजूनही मॅच जिंकण्याकरता 12 धावींची आवश्यकता आहे. इथे आता आपण पाहतोय यष्टांवरती चेंडूला टाकण्याचा प्रयत्न होता मोनिश याचा. आणखीन एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. आता सिंगल डबल वरती भर देताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. त्यांना देखील माहिती आहे इकडनं सिंगल डबलने जरी प्रवास केला तरी देखील आपण या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. हे आता ते सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बघा काय जबरदस्त फटका कसलाय. चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतिशच्या बॅट मधून निघालाय. F1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. ते बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा मागे ठेवला बॉलरने मोनिश याने आणि ते कमबॅक करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज. अजूनही मॅच जिंकण्याकरता आपण विचार केला तर 5 धावींची आवश्यकता आहे अजूनही. इथे आता पाहतोय यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय. आणखीन एक डॉट बॉल. बघा षटकार लागल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉटच्या स्वरूपात टाकलेत मोनिश याने. अजूनही 5 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे देखील चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता आतिश याचा, मात्र चांगले चेंडू. बघा षटकार लागल्यानंतर देखील चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला मोनिश पाचबारे याचा. बघा त्याला आज प्रमोट केलं गेलं. आज पहिलं षटक त्याने हाताळलंय आपल्या करिअर मधलं, आपल्या आयुष्यातील पहिलं षटक त्याने हाताळलंय. बघा चांगली कामगिरी. त्याने फक्त 9 धावा खर्च केल्यात. दोन षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर बघितली ना तर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 4 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. 12 चेंडू मध्ये 4 धावींची आवश्यकता. चला जगदंब स्पोर्ट्स पिंपळपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा टॉस करण्यासाठी. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. चेंडू आपण पाहतोय बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. तर बघा जास्त धावा घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. या 2 धावा आल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता असणार आहे. 1+1 अशा 2 धावा, म्हणजे अजूनही 2 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता.
बघा चांगले क्षेत्ररक्षण झालं. इथे देखील एक सिंगल धाव येताना दिसते आपल्याला. सिंगल सिंगल बघा जास्त रिस्क घेतला जात नाहीये. त्यांना देखील माहिती आहे सिंगलच्या स्वरूपात जरी धावा आल्या तरी आपण हा सामना जिंकू शकतो. आणि आतापर्यंत एकतर्फा सामना कामन संघाच्या बाजूने झुकताना दिसला आपल्याला. इथे आता बघा एक मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली आणि बघा चेंडू भरपूर दूरवरती पाठवलाय अतिश बरफ या बॅटरने. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. हळलक आई माऊली नागली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामन. लगेच आपण जातो या मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळू ठरेल राकेश गोवारी. मॅन ऑफ द मॅच. शेवटचं षटक हाताळलं. दोन विकेट त्याने घेतल्या आणि 4 धावा खर्च केल्या.